नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोडच्या भागामध्ये जानकी आता मायाबद्दल सगळं काही ऐश्वर्याकडून काढून घेते. ऐश्वर्या म्हणते की हे बघ, कशा पद्धतीने मायेने तुमचा विश्वास अगदी संपादन केला आणि तुमच्या घरामध्ये घुसली. त्यानंतर मात्र मायेने काय काय केलं आणि काय काय करून मात्र तुम्हाला बर्बाद करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते सर्व काही आता ऐश्वर्या ही जानकीला सांगते. तेव्हा आता जानकीला हे सर्व ऐकून धक्काच बसतो. जानकी म्हणते की बघितलंस का ऐश्वर्या, जर तू आपल्या घरात एकी करून राहिली असती, आम्हाला साथ देत राहिली असती, तर मायासारखी लोक आता आज आपल्या घराला अशी डंस मारला तिने नसता. कारण तिची हिंमतच झाली नसती आपल्या घरात काही करण्याची, जर तू तिची त्यावेळेस साथ दिली नसती तर. आणि हे बघ ऐश्वर्या, तुझ्या रागाने तुझं खूप नुकसान केलेलं आहे. याच तुझ्या रागामुळे तू माझ्यापासून खरंच दूर गेली आणि याच तुझ्या रागामुळे आपण एकमेकींच्या विरोधात गेलो. हे बघ, आणि याच तुझ्या रागामुळे रणदिवे कुटुंब एकीकडे आणि तू एकीकडे आहेस. याच रागाचा फायदा आहे तर मायासारखी जी बाहेरची लोक आहेत ना, तर ती लोक घेतात आणि त्यांना आपल्याला तोडण्यासाठी आणि वेगळं करण्यासाठी सोपं जातं. आणि हेच तर तुला अगदी होऊन द्यायचं नाही, हे लक्षात घे. आणि मला सुद्धा, परंतु हे बघ, त्यासाठी मला तुझी मदत घ्यावी लागेल. ऐश्वर्या स्पष्ट नकार देते. मी तुला मदत केली तर त्यामुळे तू फार माझ्याकडून अपेक्षा ठेवू नकोस, असे स्पष्ट शब्दात सांगते. त्यापेक्षा इथून बाहेर कसं पडायचं याचा विचार कर आणि चल हो बाजूला एकत्र यायचं म्हणते. म्हणून ऐश्वर्या लगेच आता पुन्हा दरवाजात येते आणि दरवाजा वाजवत असते. दरवाजा जोरजोराने वाजवून मात्र कोणी आहे का, आम्ही इथे अडकलो, आणि ते पण अगदी दात खात जानकी बरोबर अडकले, असं म्हणून ती आता पुन्हा दरवाजा वाजवत असते. जानकीला टेन्शन येतं. जानकी आता विचारात पडते. तेव्हा आता जानकी बाहेर कसं पडायचं याचा विचार करते. काहीतरी डोक्यात तिच्या प्लॅन येतो. ऐश्वर्या तर पूर्णपणे रागराग करून चिडचिड करत असते. नक्की डोक्यात तर विचार काही येत नाही आणि वैतागून पुन्हा ती जानकी जवळ येते. तेव्हा जानकी म्हणते की हे बघ, जर इथून बाहेर पडायचं असेल तर एकमेकींना साथ तर द्यावीच लागेल. तेव्हा आता जानकी खिडकीकडे अगदी नजर टाकते आणि खुणावून तिला आता ऐश्वर्याला दाखवते. ऐश्वर्या ती खिडकीकडे बघते आणि म्हणते की विंडोज, ती वरची विंडोज, तेथून कसं जायचं, कसं शक्य आहे ते, असे अगदी ती वैतागून म्हणते. परंतु जानकीच्या डोक्यात मात्र कसं बाहेर पडायचं याचा प्लॅनिंग असतो. जानकी तिला समजावते की हे बघ, प्रयत्न केलं तर सगळं काही शक्य होतं. त्यावरती ऐश्वर्या विचारते की कसं. जानकी म्हणते की आपण दोघे एकत्र आल्यानंतर. तेव्हा जानकी समजावते की हे बघ, तू किंवा मी आता एकमेकींच्या पाठीवर उभे राहून मात्र खिडकीपर्यंत पोहोचू शकतो. आणि एकदा की खिडकीपर्यंत पोहोचलो तर एक जणी बाहेर गेल्यानंतर बाहेरून दरवाजा उघडता येईल. त्यावरती आता ऐश्वर्या म्हणते की हो ठीक आहे, तसे करू शकतो, आणि तसं असेल तर सगळ्यात अगोदर मी जाते. त्यावरती जानकी म्हणते की ठीक आहे, आणि ऐश्वर्या लगेच आता त्या स्टूलावर चढते आणि जानकी मात्र तिला उभं राहण्यासाठी अगदी खाली उभी राहते. तेव्हा ऐश्वर्या तिच्याकडे बघते आणि पुन्हा खाली उतारते. तेव्हा आता जानकी विचारते की काय झालं ऐश्वर्या, का खाली उतरलीस. ऐश्वर्या म्हणते की 1 मिनिट. आणि ऐश्वर्या जानकीला विचारते की हे बघ, मी इथून जरी बाहेर पडले आणि कडी जर नाही उघडली, न कडी उघडता मात्र मी तुला फसून इथून निघून गेली, तुझ्या मनामध्ये असा विचार नाही आला का. त्यावरती आता जानकी म्हणते की हे बघ, माणसाच्या मनातील जो खरेपणा आहे तर तो त्याच्या डोळ्यामध्ये सुद्धा दिसतो. जो मला तुझ्या डोळ्यामध्ये दिसला म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे हे बघ, जास्त वेळ घालू नको, लवकरात लवकर आपल्याला इथून बाहेर पडावं लागेल. माझ्या पाठीवर पाय दे आणि खिडकीतून बाहेर उतरून चल, दरवाजा उघड. शेवटी जानकी आपला हात पुढे करून आता उभी राहते. तेव्हा ऐश्वर्या तिच्या हातामध्ये हात देते आणि आता हातामध्ये हात देऊन आता तिच्या खांद्यावर उभी राहते. अगोदर पायातील चप्पल काढून बाहेर फेकते आणि मग जानकीच्या खांद्यावर पाय देते. तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की ऐश्वर्या सावकाश. तर कशीबसी मात्र आता ते खिडकीचे जे काही 2 ते गज आहे तर ते गज तोडते आणि त्यातून कशीबशी बाहेर पडते. जानकी म्हणते की ऐश्वर्या सावकाश, आणि स्टूलावर मात्र अगदी तिचा पाय पोहोचत नसतो, पण तरीसुद्धा कसंबसं मात्र प्रयत्न करून शेवटी ती बाहेर पडते. आणि आता ऐश्वर्या उडी मारून जेव्हा खाली येते, दरवाजा उघडायला अगदी त्या कडीला हात लावते. परंतु आता काय करू, उघडू किंवा नको उघडू याचा ती विचार करते. आणि परत जानकी, तू मूर्ख आहेस की अगदी हुशार आहे तेच मला नाही कळत, कारण मी बाहेर आल्यानंतर कडी उघडेल तरीसुद्धा मूर्खासारखा तू मात्र माझ्यावर विश्वास ठेवला, आणि जर मी कडी नाही उघडली तर. म्हणून ती विचारात पडते. तर जानकी आता आतमध्ये वाट बघत असते की ऐश्वर्या केव्हा कडी उघडेल. आणि आता मनात म्हणते की मला माहिती आहे ऐश्वर्या, तू असं नाही करू शकत. त्यांच्या मनामध्ये नात्यात अडकण्याचा, नात्याला जवळ करण्याचा विचार जेव्हा शिरतो तेव्हा मात्र नात्यांना ते नाही अडकवत. म्हणून जानकी विचार करत असतानाच आता ऐश्वर्या शेवटी कडी उघडते. म्हणून ऐश्वर्या कडी उघडून जेव्हा आता जानकीला बघते, जानकी तिच्याकडे पाहत असते आणि हसत असते. जानकीला माहिती असतं की आता नक्की
ऐश्वर्या ही दरवाजा उघडणार म्हणजे उघडणारच आणि ऐश्वर्या तिथून निघून जाते. तर जानकी आता मनात म्हणते की ऐश्वर्या, हे बघ, तू फक्त दरवाजाची कडी नाही उघडली तर तुझ्या मनाची जी काही आता ही बंद दरवाजाची कडी आहे तर ती तू उघडली, हे लक्षात ठेव नात्याला सुरुवात करण्याची. आणि यात यापुढे मात्र तू माझ्या बाजूने असशील याची मला पूर्ण खात्री आहे. म्हणून जानकी आता खुश होते. त्यानंतर आता इकडे घरी नाना हे ऋषिकेशला म्हणतात की बाजार समितीच्या बाहेर तुम्ही पहारा देतात, पण जे काही आहे ते डोकं शांत ठेवून करा. आणि सुमित्रा मात्र जेवणाचा डबा वगैरे आहे तर तो बांधून देते आणि ऋषिकेशला म्हणते की वेळेवर जेवण करून घ्या. तर ऋषिकेश म्हणतो की हो आई. आणि हे बघ, अरे मला काळजी वाटते, कशाला तिकडे जाऊन थांबण्याची गरज आहे का काही? त्यावरती आता ऋषिकेश म्हणतो काही झाले तरी तिकडे थांबावे लागेल. नक्की मात्र सयाजीराव आणि त्याची माणसं काही ना काही निकाल होण्याअगोदर गोंधळ घालून ठेवतील, म्हणून आमचं तिथे थांबणं अगदी गरजेचं आहे. त्यावरती नाना म्हणतात की हो ऋषिकेश, तू एकदम बरोबर बोलत आहे आणि मी सुद्धा तुमच्या सोबत तिथे येऊ का? किंवा ऋषिकेश म्हणतो की नाही नाना, त्याची गरज नाही, आम्ही सगळे आहोत आणि आई इथे एकटीच आहे. परंतु आई, अगं मला सांग, जानकी कुठे गेली? त्यावरती सुमित्रा सुद्धा म्हणते की मला माहिती नाही, ती काही न सांगता गेलेली आहे. त्यावरती ऋषिकेश म्हणतो की नक्की काहीतरी कामासाठी गेली असेल आणि ती घरी आल्यानंतर तिला सांग मी समितीच्या कामासाठी तिकडे गेलो म्हणून. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हो नक्की सावकाश जा आणि गेल्यानंतर फोन नक्की कर. आणि तेवढ्यात ऋषिकेश निघणार तर जानकी येते. ऋषिकेश म्हणतो की जानकी तर आली आणि तो जानकीला विचारतो की जानकी तू कुठे गेली होतीस? त्यावरती ऋषिकेश असं म्हणून जानकी सांगायला सुरुवात करते आणि मी तुम्हाला सगळं काही सांगते. ऋषिकेश, सगळे गैरसमज दूर झालेले आहेत, माझी शंका मात्र खात्रीमध्ये बदलत चालली. तेव्हा ऋषिकेश विचारतो की म्हणजे नक्की तुला काय म्हणायचं? तेव्हा जानकी म्हणते की म्हणजे माझी पूर्ण खात्री पटली की ती तीच आहे. सुमित्रा विचारते की कोण तीच? नाना विचारतात की काय झालं जानकी, तू कुणाविषयी बोलतेस? तर जानकी आता मास्कमॅन असं नाव घेते आणि इतके दिवस झाले आपल्या घरातील बातम्या आहे तर त्या मास्कमॅन पर्यंत कशा पोहोचतात याचं आपल्याला टेन्शन होतं. पण आपल्या घरामध्येच मास्कमॅन राहत असेल तर तेव्हा आता सगळ्यांना एक प्रकारचा धक्काच बसतो. आणि हो ऋषिकेश, मात्र मला पूर्ण खात्री आहे की मायाच मास्कमॅन आहे तर, आणि ही माया दुसरी तिसरी कोणी नसून मकरंदची बहीण आहे. हे ऐकल्यानंतर ऋषिकेश, नाना, सुमित्रा यांच्या पायाखालची जमीन सरकते, धक्का बसतो त्यांना. त्यानंतर मात्र आता सारंग आणि सुमित्रा इकडे पुन्हा बाजार समितीच्या तेथे जेथे दरवाजा आहे तर तेथे येतात, परंतु तेथे लॉक नसतो. आता लॉक नाही म्हटल्यानंतर त्यांना शंका येते. त्यावरती सारंग म्हणतो की अरे फोन घेण्याच्या अगोदर तर लॉक होतं. आणि सुमित्रा जेव्हा दरवाजा उघडायचा प्रयत्न करतो पण दरवाजा बंद असतो. आता सारंग आणि सुमित्रा यांना टेन्शन येते. जेव्हा एका धक्का देऊन मात्र दरवाजा सुमित्रा उघडतो तेव्हा आतमध्ये सयाजीचे जे 2 गुंड असतात. आता मात्र दोघही त्या गुंडावर धावून जातात आणि सयाजीचे गुंड आहे तर ते मात्र ती मतमोजणीची पेटी आहे तर ती काहीतरी त्यात करत असतात. आणि आता जेव्हा त्याच्या तोंडावरील जे कापड आहे तर सुमित्र मारता मारता बाजूला करतो तर तो शांत असतो. तेव्हा आता दोघं एकमेकाकडे बघता बघता लगेच तो शांत आहे तर सुमित्रवर अगदी हल्ला करतो आणि त्याला अगदी मारून खाली पडतो एका लाथेमध्ये. सारंगला ढकलून देतो. पुन्हा सारंग सुमित्रा आता त्या दोघांशी एक हात करतात आणि त्या दोघांना अगदी जबर मारतात. आणि जी मतपेटी आहे तर तो शांत उचलतो आणि हिसकावून घेऊन जात असतो. तेवढ्यात सुमित्र एका लाथेने त्याला मारतो आणि सारंग सुद्धा त्या दुसऱ्या गुंडाला मारत असतो. शेवटी मात्र कसबस त्या दोघांना सुद्धा ते बाहेर ढकलून देतात आणि दरवाजा बंद करतात. खिडक्या वगैरे आहे तर ते सुद्धा बंद करून घेतात आणि शेवटी वैतागून मात्र त्या गुंडांना तेथून जावं लागतं. जे काही मतपेटीचं कुलूप आहे तर ते अजून आतपर्यंत उघडलेलं नाही. हे बघितल्यानंतर सारंग आणि सुमित्र यांना खूप आनंद होतो आणि त्यांच्या जीवात जीव येतो. ते दोघं एकमेकांकडे बघून हसतात आणि शेवटी हे गुंड खाली मान घालून तेथून निघून जातात. त्यानंतर आता इकडे जानकी जे सांगते की मायाच मास्कमॅन आहे, मकरंदची बहीण. तेव्हा हे ऐकल्यानंतर ऋषिकेश म्हणतो की काय बोलते जानकी? तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो ऋषिकेश, इतक्या दिवस आपण घरामध्ये साप पाळला होता आणि ही माया मात्र मास्कमॅन बनून आपल्या घरामध्ये राहत होती आणि आतून मात्र आपलं घर पोखरत होती, आपल्याला नाही कळाले. आणि तेवढ्यात माया दारात येते आणि दारात आल्यानंतर तिला जानकीचा आवाज कानावर पडतो आणि ती सर्व काही ऐकते. आता सुमित्रा म्हणते की हे सर्व काय सुरू आहे? आता हे सर्व ऐकल्यानंतर माझं डोकं आतून गरगरायला सुरुवात झाली. माया तर आता हे सर्व ऐकते आणि तेथेच एक पाऊल मागे होते. तेव्हा आता ऋषिकेश अगदी स्तब्ध होतो तर नाना विचारतात की जानकी, तुला हे सर्व कुठून कळाले बरं? जे काही सांगत आहे ते 100% खरं आहे ना? म्हणजे हे बघ, आपण आपल्या माणसावर संशय घ्यावा यासाठी चुकीची माहिती कोणीतरी तुझ्यापर्यंत पोहोचवली तर नसेल ना?
माया आता खिडकीत येते आणि खिडकीतून यांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर आता जानकी म्हणते की नाही नाना, शक्य नाही, कारण सायलीने तेव्हा मायाला बघितलेलं होतं आणि जेव्हा सायली घरी आली तेव्हाच तिने मला सगळं सत्य सांगितले. तेव्हा खरं काय आणि खोटं काय हे पडताळण्यासाठी जेव्हा मी मायाचा पाठलाग केला तेव्हा एका गोडाऊन मध्ये मात्र मी येऊन पोहोचले, परंतु मायाने चालाकीने मला त्या गोडाऊन मध्ये बंद केले. त्या गोडाऊन मध्ये फक्त मीच नाही तर माझ्याबरोबर आणखीन एक व्यक्ती अडकली होती, ती म्हणजे ऐश्वर्या, त्या घराची धाकटी सून. तेव्हा आता हे ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि माया सुद्धा हे सर्व काही ऐकते आणि आम्ही दोघेही अगदी बराच वेळ तेथे अडकलो होतो. हा सर्व योगायोग होता की सर्व काही देवाने घडून आणलं हे खरंच माहिती नाही. जे काही झालं ते चांगल्यासाठीच झाले आणि ऐश्वर्या आणि मी बराच वेळ तेथे राहिलो, एकत्र राहिलो. त्यामुळे मात्र ऐश्वर्यामुळेच मला हे सर्व कळाले की माया हीच मकरनची बहीण आहे म्हणून. आणि आता जो काही ऐश्वर्याने सांगितलेला आहे तो सर्व आता प्रकार मात्र जानकी सगळ्यांना सांगते आणि आतापर्यंत आपल्या सोबत जे काही होत होतं त्या बरोबर माया होती. माया आता हे सर्व ऐकते आणि तिला तर धक्काच बसतो. नाना म्हणतात की हे बघ जानकी, तू त्या ऐश्वर्यावर कशाला विश्वास ठेवते? तिने काय पुरावा असा दिला की ते जे काही बोलत आहे ते खरं बोलत आहे म्हणून? त्यावरती मात्र जानकी म्हणते की हे बघा, कधी कधी मात्र आता जो डोळ्यातील खरेपणा असतो तोच अगदी खरा मोठा पुरावा असतो. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगते की ऐश्वर्या खोटं बोलत नव्हती आणि खरं तर ऐश्वर्या मात्र आता आहे तर ती मायाचा अगोदर ऐकत होती. मग माया सुद्धा ऐश्वर्याला फसवत होती आणि ऐश्वर्याचा फक्त आणि फक्त त्या मायाने वापर करून घेतला. जेव्हा आता ऐश्वर्याला गोळी लागली होती त्यामागे सुद्धा मायाच होती. माझ्या हातून ऐश्वर्याचा खून व्हावा आणि मी आयुष्यभर जेलमध्ये जावे हाच तर मायाचा एक खूप मोठा अगदी डाव होता. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की बापरे, माया इतकी खतरनाक आहे का? त्यावरती जानकी म्हणते की हो, ऐश्वर्यापेक्षा जास्त. आणि जेव्हापासून मला हे सर्व संशय वगैरे आला तर तेव्हापासून मात्र मी मायाची बॅग वगैरे चेक केली आणि तेव्हा मात्र मला तिच्या बॅगमध्ये कंपनीचे मॅनेजर आहे तर दिघे यांचं ID कार्ड सापडलं. तेव्हा आता तो घडलेला प्रकार सुद्धा जानकी सगळ्यांना सांगते. आता हे सर्व ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकते. नक्की आता काय, हे सर्व काय आहे हे अगदी बघूनच मात्र शॉक होतात. आता हे सर्व ऐकल्यानंतर ऋषिकेश विचारतो की ज्यांचा खून झाला ते आता मॅनेजर दिघे का? त्यावरती जानकी म्हणते की हो, आणि तो खून सुद्धा मायेनेच केलेला होता. हे ऐकल्यानंतर आता ऋषिकेशच्या पायाखालची आणखीनच जमीन सरकते. जानकी म्हणते की हो, आणि हे बघा, त्या मायामुळेच मात्र आपलं घर हे पणाला लागलेलं आहे. जे काही आहे ते सर्व मायामुळे झाले. आतापर्यंत आपण ज्या संकटात आहोत तर ते मायामुळेच. जानकी पुढे म्हणते की आई सुद्धा बेपत्ता आहे. नक्की मायाचाच काहीतरी डाव असेल आणि आई किती काही झालं तरी सापडत नाही. नक्की मायाने सर्व काही केलं असेल. आणि आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो की जानकी शांत हो, असला काही विचार करू नकोस. जानकी म्हणते की देव करो आणि असंच हो, कारण त्या मायेच्या विरोधात कोणताही पुरावा माझ्याकडे सध्या नाही, नाहीतर मी तिला आत्ताच पोलीस स्टेशनला घेऊन गेले असते. त्यावरती आता सुमित्रा म्हणते की हे बघ जानकी, तू धीर धर आणि तू इतका धीर सोडू नकोस. आता मात्र काही ना काही देवी आई तुझी मदत करेल आणि देवी आईच तुला यातून बाहेर काढून मार्ग दाखवेल. आता हे सर्व मायेने ऐकल्यानंतर मायाला तर खूप टेन्शन येतं. माया म्हणते की नाही नाही, आता मात्र सगळं काही आता ह्या जानकीला आणि ह्या सगळ्यांना कळालेलं आहे. तर आता नक्की काय करायचे? इथे तर मला आता या घरात नाही राहता येणार. त्यानंतर मात्र आता इकडे जेव्हा ऐश्वर्या घरी येते, ऐश्वर्या घरी आल्यानंतर तिला आता जानकीचे सगळे काही शब्द आठवतात की आता तुझ्या रागामुळे ऐश्वर्या काय तुझं नुकसान झालेलं आहे. तू रणदिव्यांचं जे घर तोडलेलं आहे ते फक्त आणि फक्त तुझ्या रागामुळे. हे सगळं काही आता ऐश्वर्या त्याचा विचार करत असते. आणि आता जानकी सोबत जे काही घडलेलं आहे तो सगळ्या प्रकाराचा मात्र आता ऐश्वर्या सगळं काही विचार करून बारीक विचार करत असते. नक्की जानकी जे काही बोलत आहे तर ते अगदी आपल्या फायद्यासाठीच. काहीतरी नक्की मला करावंच लागेल. जे आपण जानकीशी आतापर्यंत इतकं खोटं वागलो तरी सुद्धा जानकीने आपल्यावर विश्वास ठेवला, या सगळ्याचा ती विचार करत असते. त्यानंतर मात्र आता इकडे ऋषिकेशला जे काही समजलेलं आहे, जानकीने जे काही सांगितलं, त्यामुळे मात्र त्यानंतर आता ऋषिकेशला सौमित्राचा कॉल येतोय आणि सारंगचा. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की सारंग बोल. तेव्हा आता सारंग म्हणतो की हे बघ ऋषिकेश दादा, जिथे कुठे आहे लवकरात लवकर इकडे ये. सारंग आता घाबरलेला दिसतो. त्याचं ते घाबरलेलं बोलणं ऐकून ऋषिकेशला तर धक्काच बसतो. दादा लवकरात लवकर तू इकडे ये, कारण येथे खूप मोठा गोंधळ झालेला आहे. ऋषिकेश विचारतो की काय झालं सारंग? तेव्हा सौमित्र सांगतो की दादा हे बघ, सयाजीरावाची माणसं आहे तर ती ऑफिसमध्ये शिरली होती. कसं बस मात्र आम्ही त्यांना बाहेर काढले. बाहेर मात्र माणसं जमा झालेली आहेत, तू लवकर ये. तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हे बघा मी आलोच. काही झालं तरी तुम्ही मतपेटीला मात्र कुणालाही हात लावून देऊ नका, मी आलोच.
ऋषिकेश आता फोन ठेवतो तर आता नाना विचारतात की काय झालं. ऋषिकेश म्हणतो की सयाजीरावाची माणसं आहे तर ती बाजार समितीतील मतपेटी आहे तर त्या रूम मध्ये शिरले होते आणि सौमित्र सारंग सोबत त्यांची मारामारी झाली. जातो आणि बघून येतो तेव्हा नाना म्हणतात की हो मी सुद्धा तुझ्या सोबतच येतो. आता जानकी म्हणते की ऋषिकेश मी सुद्धा तुमच्या सोबत येते. तर ऋषिकेश म्हणतो की आता ह्या सगळ्याची काही गरज नाही. हे बघा नाना तुम्ही घरी थांबा, तुमचं घरी असणं खूप सेफ आहे. माया आता हे सर्व ऐकत असते आणि ती सयाजीरावाची माणसं काय करतील याचा नेम नाही म्हणून आता ऋषिकेश घाईने बास्केट वगैरे घेऊन जायला निघतो. तेव्हा आता माया लगेच तेथे लपते आणि माया आता ऋषिकेश आला म्हणून खाली लपलेली असते. ऋषिकेश इकडे तिकडे बघतो आणि लगेच तेथून निघून जातो. माया लगेच उठते. आता ह्या संधीचा फायदा घेऊन माया आता विचार करते की बरं झालं ऋषिकेश एकदाचा बाहेर पडला. आता घरामध्ये फक्त आणि फक्त ती म्हातारा आणि म्हातारी आहे आणि जानकी. त्या जानकीला मात्र माझ्यापासून आता कोणीही वाचू शकत नाही. त्यानंतर आता सयाजी आणि सयाजीने सगळे काही गावातील गावकरी सरपंच यांना गोळा केलेला आहे आणि आता सयाजी म्हणतो की बघा मला असं वाटतं की नक्की त्या रणदेव्यांच्या पोरांनी काहीतरी घोटाळा केलेलाच आहे. आता मात्र सारंग आणि सौमित्र आतमध्ये मतपेटी हातामध्ये घेऊन उभे असतात. तेव्हा आता लगेच सरपंच हे कुलूप उघडतात आणि कुलूप उघडल्यानंतर मात्र जेव्हा सारंग आणि सौमित्रला समोर बघतात तर सारंग अगदी मतपेटी हातामध्ये घेऊन त्यांच्याकडे पाहत असतो. आता गावातील सगळ्या लोकांमध्ये कुजबुज व्हायला सुरुवात होते आणि सगळेजण आता नक्की हे आतमध्ये काय करतात याचा विचार करत असतात. आता सयाजीराव म्हणतो की बघा बघा सरपंच बघतात ना तुम्ही या रणदेव्यांच्या पोरांनी काय गोंधळ घालायला सुरुवात केलेली आहे. डायरेक्ट मतपेटी चोरतात आणि इलेक्शन जिंकण्यासाठी कोणत्या खालच्या थराला जातील हे सांगता येत नाही. तेव्हा सौमित्र म्हणतो की सयाजीराव खोटं बोलू नका, ह्या पेटीसाठी मात्र तुमची माणसं इथे आली होती आणि त्यांनी आमच्या बरोबर मारामारी सुद्धा केली. सारंग म्हणतो की हे बघा सरपंच साहेब कारण आम्हाला दोघांना संशय होता म्हणून आम्ही दोघे येथेच थांबलो होतो. सयाजीरावांची माणसं आहे तर डोळे बंद करून येथे आली होती कारण आता जेव्हा आम्ही त्यांना बघितलं आणि त्यांना मारलं आणि काय माहिती यांची माणसं मतपेटीचा काय फेरतफार करणार होते आणि आता जर त्यांनी असे केले असते तर शांत्या आणि जो काही तो दुसरा आहे तर त्याच्याकडे बोट दाखवत म्हणतो की हे दोघे होते. येथे पेटी उचलायला मात्र हे दोघे आले होते. आता सयाजीला तर धक्काच बसतो परंतु आता सयाजी पुन्हा आता आपली जी काही चूक आहे आपलं खोटं लपवण्यासाठी म्हणतो की हे बघ माझ्या माणसावर मात्र तू चुकीचे आरोप करू नकोस आणि हे जे बुडाचे आरोप आहे ना तर ते मी नाही खपवून घेणार हे लक्षात घे. त्यावरती सौमित्र म्हणतो की सरपंच तुम्ही तर बघितलं असेल इलेक्शन होण्याच्या अगोदर सुद्धा यांचा माणूस पैसे वाटप करत होता. यांनी आम्हाला धमकी दिली होती की बघता इलेक्शन कसं जिंकतात तेच बघत राहतो म्हणूनच आम्हाला लक्षात आले आणि आम्ही इथे पहारा ठेवूनच होतो. शेवटी आम्हाला वाटले तर तेच झाले. तेव्हा आता लगेच सयाजीराव बिचकतो. सयाजीराव आता लगेच सौमित्रला आणि सारंगला म्हणतो की मी फक्त जिंकणार आहे एवढंच म्हणलं होतं, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. सरपंचांना मात्र सारंग आणि सौमित्र यांचं म्हणणं पटायला सुरुवात होते. आता सयाजी रागानेच म्हणतो की हे बघ माझ्या बोलण्याला मात्र तुझ्या वकिली रंग देऊ नकोस नाहीतर मी तुझं थोबाड फोडेल. म्हणून आता तो सौमित्रवर धावून जातो. त्यावरती आता सरपंच सयाजीरावांना थांबा असं जोरात ओरडतात आणि सयाजीराव बास करा आता खूप काही बोललात, आता आमचं ऐकून घ्या कारण बाजार समितीच्या अगदी अध्यक्षपदी निवडून येण्यासाठी तुम्ही कोणत्या थराला जाऊ शकतात हे आमच्या पूर्ण लक्षात आले. या अगोदर सुद्धा आम्हाला ते चांगलंच माहिती आहे. त्यावरती आता सयाजी म्हणतो की तुम्ही माझ्यावर असले आरोप नाही करू शकत. सरपंच म्हणतात की हे बघा तुम्ही सगळ्यांच्या समोर आणि माझ्या समोर सुद्धा त्या रणदेव्यांच्या पोरांना धमक्या देतात. तुमचंच आम्ही सगळं काही खपून घ्यायचं का? आणि ही मतपेटी चोरणारी सगळी माणसं ही तुमची आहेत हे सगळ्या गावाला माहिती आहे आणि ते कोणत्या थराला जाऊ शकतात याचा पूर्ण सगळ्यांना अंदाज आहे. तर आता सयाजी म्हणतो की ओ सरपंच आता मात्र तुम्ही अंदाज बांधून न्यायनिवाडा करणार आहात का? उगाच असले बिनबुडाचे आरोप आमच्यावर करू नका. त्याच्या डोळ्यांनी तुम्ही हे बघितलं दरवाजा उघडून जेव्हा आता तो बाहेर आला तर मतपेटी या सारंगच्या हातामध्ये होती. तर त्यामुळे रणदेव्यांच्या पोरांनी मात्र मतपेटी आहे ती चोरण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे चूक त्यांची आहे, त्यांना काय आहे ती शिक्षा द्या, आम्हाला देऊ नका. आता सौमित्र चिडून म्हणतो की सयाजीराव वाटेल तसे आरोप करू नका, आम्ही कायद्याचा सन्मान करणारी माणसं आहोत तुमच्यासारखी नाहीत. तेव्हा आता सयाजी म्हणतो की 2 पुस्तक जास्त शिकला म्हणून जास्त उडू नकोस, नाहीतर एकदाच तुला उडवेल, कळले ना तुला. तेव्हा आता सारंग सुद्धा म्हणतो की सयाजीराव तुम्ही आम्हाला धमक्या देतात का? तुम्ही फक्त हात लावून दाखवा माझ्या भावाला, बघतो मी तुमच्याकडे. तेव्हा आता सरपंच सगळ्यांना शांत राहायला सांगतात आणि सयाजीरावांना म्हणतात की हे बघा कितीही तुम्ही आव आणण्याचा प्रयत्न केलास तरी सुद्धा आम्हाला हे सर्व कळून चुकलेलं आहे की हे सर्व तुम्हीच केलेलं आहे आणि सगळी चूक ही तुमची आहे म्हणून. कारण हे बघा मतपेटीची चोरी होणार हे ऋषिकेशने मला अगोदरच सांगून ठेवलेले होते म्हणूनच ते इथे पहारा देण्यासाठी थांबले होते आणि ते पण माझ्या परवानगीनेच थांबलेले होते. आता हे ऐकल्यानंतर सयाजीच्या पायाखालची जमीन सरकते पण तरी सुद्धा सयाजी मात्र सरपंचांना म्हणतो म्हणजे तुम्ही आता रणदेव्यांना सामील आहात तर अगदी त्यांना हात मिळवणी करतात. त्यावरती सरपंच सुद्धा आता सयाजीवर चिडतात आणि म्हणतात की सयाजीराव जीभ दिलेली आहे
म्हणून अगदी वाटेल तसं बोलू नका. तुमची नियत काय आहे मला चांगलंच ठाऊक आहे. खरं तर मात्र आता हे जे काही झाले त्या गोष्टीसाठी मी पोलिसांना सुद्धा बोलावू शकतो. आता सयाजीराव म्हणतो की पोलिसांची धमकी आहे ती आम्हाला देऊ नका, गावामध्ये आमची सुद्धा इज्जत आहे, कळले ना तुम्हाला आता हे सर्व. तुम्ही मात्र यांची बाजू घेतात हे उघड उघड सगळ्यांना दिसत आहे. त्यावरती सौमित्र म्हणतो की तुम्हाला तुमचं हरणं उघड दिसत होते म्हणूनच तुम्ही मतपेटी चोरण्याचा प्रयत्न केलेला होता. त्यावरती आता सयाजी म्हणतो की अरे तुम्ही तर काल परवाची पोरं आहात, तुम्ही काय मला हरवणार रे. तेवढ्यात ऋषिकेश तेथे धावतच येतो आणि हे सर्व तो बघत असतो. तर आता सरपंच विचारतात की सयाजीराव तुम्ही जिंकणार आहात याची तुम्हाला पूर्ण खात्री आहे का हो. तेव्हा आता सयाजीराव म्हणतो की हो मग आहेच. तेव्हा आता मित्रांनो पुढे नक्की काय होतं हे महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आपण बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.